पुढच्या रिपोर्टकडे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा इतिहास उकरत काढत शरद पवारांना लक्ष केले. आपले काका शरद पवारांनी कधी काळी घेतलेली भूमिका आणि आपल्या भूमिकेत साम्य असल्याचं म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा पवारांवर निशाणा साधलाय. पाहूयात या संदर्भातील हे स्पेशल रिपोर्ट. अजितदादांचा शरद पवारांवर निशाणा. काहींनी 38व्या वर्षीच वसंतदादांना बाजूला सारलं. पक्षफुटीचं समर्थन करण्यासाठी पवारांचाच दाखला. आणि मीच नाही, मी तर 60 वर्षाचा पार झाल्यावर घेतली. काहींनी तर त्यावेळेस 38व्या वर्षी घेतली. शरद पवार थांबणार तरी कधी असा सवाल करणारे अजित पवार आता थोरल्या पवारांविरोधात टोकाच्या भूमिकेत जाताना दिसत आहेत. पक्षातील बंडखोरीचं समर्थन करण्यासाठी अजितदादांनी शरद पवारांचा इतिहास कार्यकर्त्यांसमोर मांडलाय. माझे विचार कायम अतिशय स्पष्ट असतात आणि मीच नाही, मी तर 60 वर्षाचा पार झाल्यावर घेतली. काहींनी तर त्यावेळेस 38व्या वर्षी घेतली. आपण पाठिंबा दिलाच की नाही. चव्हाण साहेबांचा विरोध होता, दादांना बाजूला केलं गेलं. वसंतदादा पण एक चांगलं नेतृत्व होतं, तरी देखील दादांना बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाला देऊन त्या पद्धतीचा निर्णय झाला. म्हणजे मागं कोणी निर्णय घेतले नाही असं नाही. एवढंच नाही तर माझा निर्णय योग्य असल्यामुळे आमदार खासदार माझ्यासोबत आले असल्याचा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलाय. की माझ्याबरोबर आज जवळपास 53 पैकी 43 आमदार येतात. 2 अपक्ष आमदार पाठिंबा देणारे देवेंद्र भुयार आणि संजय मामा शिंदे येतो. 9 विधान परिषदेच्या आमदारांपैकी 6 आमदार माझ्याबरोबर येतात. याचा अर्थ कुठंतरी मी घेतलेला निर्णय योग्य आहे, म्हणूनच बहुमताने लोक माझ्याबरोबर आले. अजित पवारांनी 60व्या वर्षी भाजप बरोबर सत्तेत सहभागी होण्याच्या निर्णयाला योग्य ठरवलंय. तसंच शरद पवारांनीही 38व्या वर्षी जनसंघासोबत सरकार स्थापन केलं होतं. पवारांनी केलेल्या बंडखोरीचा इतिहास काय होता ते पाहूया. आणीबाणी मागे हटल्यानंतर 1977 साली शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले. विरोधकांची मोड बांधून पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोदचा प्रयोग राबवला. पुलोदची स्थापना करून शरद पवारांनी 1978 मध्ये राज्यातलं पहिलं आघाडी सरकार स्थापन केलं होतं. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर शरद पवार वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते. वसंतदादा पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचं सरकार पाडून शरद पवार मुख्यमंत्री झाले. शरद पवारांवर नाव न घेता टीका करताना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना आता फक्त माझंच ऐकायचं असा दमही दिलाय. तुम्ही थोडासा दम धरा आणि आता इथून पुढे फक्त माझं ऐका, बाकी पुढेच ऐका. मी तुम्हाला असं काही करून दाखवतो, पण प्रत्येकाला पुलोद सरकार स्थापन केल्यामुळे शरद पवार अनेकदा टीकेचे धनी ठरले. पण या सरकारला यशवंतराव चव्हाणांचा छुपा पाठिंबा असल्याचं पवारांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितलंय. इंदिरा आणि रेड्डी काँग्रेसचं संयुक्त सरकार जावं अशीच यशवंतराव चव्हाण यांची सुप्त इच्छा होती. चव्हाण साहेबांनाही हे सरकार चालू देण्यात रस नाही याचे संकेत आम्हाला मिळाले होते. मग आम्ही दिल्लीत जाऊन चव्हाण साहेबांना भेटलो. सरकारबाबत ते अजिबात समाधानी नव्हते. त्यांनी सरकार पाडा असं थेट सांगितलं नाही, तरीही या सरकारबरोबर फरफट करण्याची गरज नाही असं त्यांनी सूचित केलं. यशवंतराव चव्हाण यांची भूमिका स्पष्ट झाल्यावर आम्ही जुळवाजुळवीला लागलो. प्रारंभी या सगळ्या घडामोडींमध्ये वसंतदादा आमच्या समवेत होते, पण नंतर त्यांनी अंतर राखलं. पवारांनी बंडखोरी करण्याचं कारण काहीही असो, पण त्यांनीच पेरलेली बीजं आता अजित पवारांच्या रूपानं उगवली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच रंगते. आज या चर्चेला अजित पवारांच्या वक्तव्याचीही जोड मिळाली आहे. आता शरद पवार यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.